नमस्कार. पावसाळ्यामध्ये बघा प्रत्येकाला असं चमचमीत चटपटीत काहीतरी खावंसं वाटतं. तर अशीच चमचमीत आणि चटपटीत रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे, ती म्हणजे मक्याच्या कणसांचा किस. चला तर हा किस कसा बनवायचा ते पाहूयात. इथे बघा, इथे मी 4 कणसं घेतलेली आहेत मक्याची. तर ही गोड मका आहे, ह्याला स्वीट कॉर्न देखील म्हणू शकतात. तर हे बघा, अशा प्रकारची कवळी मका इथे मी निवडलेली आहे. बाजारातून आणताना आपल्याला अशा प्रकारचीच कवळी मक्याची कणसं आणायची आहेत, किंवा शेतामध्ये जरी असतील तरी अशा प्रकारेच कवळी मका घ्यायची आहे. ते बघा, आता मी पूर्ण मका काढून घेणार आहे दाण्याचे. ती इथे बघा, हे मी पूर्ण दाणे अशा प्रकारे काढून घेतलेले आहेत. आता हे मी मिक्सरला असे मोठे मोठे फिरवून घेणार आहे. जास्त बारीकही नाही करायचे आपल्याला. 1 ते 2 वेळा असा मिक्सर आपल्याला बंद चालू करून फिरवून घ्यायचा आहे. तर इथे बघा, अशा प्रकारे मी मोठे मोठे दाणे असे बारीक करून घेतलेले आहेत. एखाद दुसरा दाणा मोठा राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. जास्त बारीकही नाही बघा आपल्याला करायचं आहे किसा. इथे घेतलेली आहे हिरवी मिरची, मी कढीपत्ता घेतलेला आहे, जिरे मोहरी घेतलेली आहे फोडणीसाठी, लसणाच्या 5 ते 6 पाकळ्या बघा इथे मी खलबत्त्यात छान अशा ठेचून घेतलेल्या होत्या. चला आता आपण फोडणीची तयारी करूयात. तेल बघा, इथे मी 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलेलं होतं. तेल आपलं छान असं गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये बघा जिरे मोहरीची फोडणी टाकून घेणार आहोत. जिरे मोहरी छान अशी तडतडली की आपण ह्याच्यामध्ये हा बघा ठेचलेला जो लसूण होता तो घालून घेणार आहोत. कढीपत्ता आणि लगेचच बघा आपण हिरवी मिरची देखील टाकून घेणार आहोत. आणि छान असं बघा हे तळसून घेणार आहोत आपण मस्त. गॅसची फ्लेम आपल्याला ही बारीकच ठेवायची आहे. तर तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चिरून कांदा देखील घालू शकता तुमच्या आवडीनुसार. हळद घालून घेणार आहे. इथे मी थोडीशी चिमूटभरच हळद घातलेली आहे. आणि हा बघा मक्याचा किस, तर हा आता मी इथे घालून घेणार आहे. तर मक्याचा किस घालून घ्यायचा आहे आपल्याला. पुन्हा हे पूर्ण बघा मिश्रण छान असं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. तर आता इथे बघा पूर्ण असं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही याचा उपमा देखील करू शकता, किंवा तुम्ही आहे असे दाणेही भाजून देखील खाऊ शकता. खूप छान छान अशा रेसिपी आहेत बघा मक्याच्या कणसाच्या. आता ह्याच्यामध्ये मी माझ्या आवडीनुसार चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. ते इथे बघा मी मीठ घालून घेतलेले, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे. तर आता पुन्हा मी असं मिक्स करून घेणार आहे पूर्ण बघा. ती बघा ही मका खायला खूप छान लागते. ह्याला स्वीट कॉर्न तुम्ही म्हणू शकता, किंवा गोड मका देखील म्हणू शकता. ही बाजारामध्ये शेतामध्ये सहज उपलब्ध होते बघा. आता ह्याला आपण असं छान अशी वाफ काढून घेणार आहे. त्यासाठी इथे बघा इथे झाकण ठेवून देणार आहे मी. गॅसची फ्लेम एकदम बारीक करून घेणार आहे. आणि अगदी 2 मिनटं बघा, 2 मिनटाची वाफ काढून घेणार आहे. 2 मिनिटांनी आपल्याला पुन्हा चेक करायचं आहे की आपले दाणे हा किस छान असा वाफरला आहे की नाही. इथे बघा हे पुन्हा आपल्याला अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. आणि पुन्हा बघा झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि ह्याची वाफ काढून घ्यायची आहे. हे ज्या आपणही बघा हे ना 10 ते 15 मिनिटात सहज असं छान असं वाफलून होतं. ह्याला आपल्याला छान अशी वाफ द्यायची आहे, का तर मक्याचे दाणे हे पचायला बघा जड असतात. त्याच्यामुळे आपल्याला हे चांगले असे वाफलवूनच घ्यायचे आहेत. हा किस पूर्ण छान असं वाफलवून घ्यायचा आहे. तर इथे बघा 10-15 मिनिटांनंतर मी हलवून बघितलेलं होतं. छान असा तयार झालेला माझा मक्याचा किस. तर हा बघा हा तुम्ही मोकळ्या वेळेत किंवा मुलांना नाश्त्याला सुद्धा देऊ शकता. खूप छान होतो हा, तुम्ही करून बघा नक्की. तर इथे बघा तयार आहे आपला मक्याचा किस मस्त असा. तर तुम्ही बघू शकता खूप छान असा झालेला आहे. तर तुम्ही हा लहान मुलांसाठी, मोठ्या माणसांसाठी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा आहे बघा. तर ह्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर तुम्हाला कसा वाटला बघा हा मक्याचा किस. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे बघा ही. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मस्त